करिता सेल पावला सेवता सोकारी हे आणि स्वतःचा अभिमान पुढे आणला. मी उठितो, मला नाही करा माझ्या समोर, मी उठितो, मी डॉक्टर आहे, मला सगळं माहिती आहे असं म्हणलाच ना ते अभिमान तुला घातक झाला आणि तुला आम्हाला विसरला. अशाप्रमाणे सूचना भगवता दिला म्हणे हरते सत्कार नियम नक्षत्रे सर्व चंद्र गगने का करते होणे ज्याप्रमाणे संध्याकाळी रात्रीच्या टायमाला चंद्र असतो आणि चांदणे असतात, सूर्योदय झाल्याबरोबर चंद्र हरपतो, चांदणे हरपतात, त्याप्रमाणे तेथे देखोने रघुनाथ औषधे भार समस्त शक्ती झाली प्रतिहात तुझे तेच काय चाले. याप्रमाणे सर्वांचा आधार जो प्रभू रामचंद्र आहे आणि त्या रामचंद्राच्या समोर तू अभिमान केला म्हणून तुझी शक्ती हे प्रतिहत झाली. म्हणजे तुझ्या त्या ज्ञानाचा आणि प्रयत्नाचा काही उपयोग झाला नाही असं हनुमंतराय म्हणून असं करारे आपण प्रार्थोनियार गुणंदन ज्यावेळी चरण तीर्थ मागून वाचेल लक्ष्मण ते हनुमंतराय म्हणू लागले, बरं आता झाले ते झाले डॉक्टर साहेब, आता तरी मात मनुष्यने आता काय करा. प्रभू रामचंद्राला तुम्ही विचारलं नाही ना, गेला तुला कसं औषधी घेतली, दगडावर चिवरण केल्या, रस काढला, रामाला विचारायला पाहिजे होतं का नाही, सूचन मग नाही विचारलं. मग आता तरी प्रार्थने आता तरी रामाकडे जा, रामाला नमस्कार करा, पाय धरा आणि ते पाय धरून ते पाणी घ्या आणि त्या रसामध्ये टाका असं मारुतीला सांगितलं. औषध रसा माझी देख वेगे घालून चरण उतरण रसोय काय सकळ दुःख निरसे. प्रभू रामचंद्राच्या पायाचं देठ घेऊन चिमट्याच्या औषधामध्ये टाकलं आणि ते औषध असं त्या पाण्याने देताना असं हलवायचं आणि ते शक्तिमेळामध्ये टाकायचं. असं जर केलं तर जे काय तुम्हाला आता दुःख झालेलं आहे डॉक्टर ते तुमचं दुःख निरसन होईल, म्हणजे तुमच्या कामाला येते. कोणाशी न कळे जणी नाम अमृत संजीवनी तू प्रत्यक्ष असता रुद्री निराभिमाने कष्ट. हनुमंतराय म्हणू लागले, तुम्ही तर साधे डॉक्टर आहे पण कुणालाच कळालं नाही आणि वेदाला कळालं नाही, तेथील प्रमाण नेमले वेदाला कळालं नाही. तुम्ही काय माणसं आहे, तुम्हाला कळालं नाही हे खरं आहे, पण आता तरी तुम्ही प्रभू रामचंद्राचे तीर्थ या. काय कळालं नाही वेदाला, हे देवाचं नाव हे संजीवनी आहे. हे ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देव ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ देवाचं नाव आहे ना. हे संजीवन हेच आहे, नामामृत संजीवनी जगामध्ये प्रकट आहे, पण कुणाला कळालं नाही. देवाला वेदाला कळा नाही, शास्त्राला कळा नाही, ते तुम्हाला काय करणार. त्याच्यासाठी आता हे समोर आहे, ज्याचं नाव संजीवनी तो प्रभू रामचंद्र तुमच्या समोर आहे. आता त्याची माफी मागा आणि त्या व्यक्ती या, त्याचे नामस्मरण या आणि ते औषध देवामध्ये टाका, त्यावर तुमचं दुःख निरसन होईल असे हनुमंतराय सांगू लागले. आम्ही वैदे चिकित्सक क्षण मात्र प्रतीचे देखम दारू लागताच निंदे मी डॉक्टर आहे, मी औषध आहे, आम्हाला माहिती आहे कोणतं इंजेक्शन द्यावा, कोणतं औषध आणावं, हे मी जे होत याच्या योगानं तुम्ही नाडला डॉक्टर साहेब असे हनुमंतराय म्हणू लागले. सिद्धलाभ होता अभिमान उठला वचिता तरी आवगेच गेले तत्वचा कष्ट वृत्ता. आयुष्यभर परमार्थ केला आमच्या सिद्ध लोकांना आणि ज्यावेळेस त्या आयुष्यभर परमार्थ केले त्याचे पुण्य मिळायचं, सिद्धीचा लाभ व्हायचा, त्या टायमाला त्याला अभिमान आला की ते आयुष्यभर होते परमार्थ केलेलं वाया जातं. तसं तुमचं काम झालं. सर्व दुःखाचा प्राप्त झाला प्रल्हादा नामस्मरता सर्वता
दुःख बाधा या नामचिंतन संजीवनीचा अनुभव फक्त प्रल्हादाला होता. किती आपदा झाल्या तर प्रल्हादाला आयुष्यभर दुःख. प्रल्हादाची पिता करीतो जाते करीतो स्मरे म्हणी नारायण का नारायणाचं स्मरण केलं प्रल्हादानं? ही नारायणाचं नाव ही अमृत संजीवनी आहे असा नामाचा अधिकार प्रल्हादाला माहिती होता. आयुष्यभर त्याला आपदा झाल्या म्हणजे दुःख भरलं पण त्या दुःखातून निस्तर फक्त प्रल्हाद नामचिंतनामुळे झाला. तो श्रीराम प्रत्यक्षे असता तुझा अभिमान झाला प्रथम चरण ठेवली या माता अहो प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे हे दुःख नाहीसे होते काम होतात. आमचं प्रभू रामचंद्र तर तुमच्या समोर होता ना. राम समोर असताना तुम्हाला विचारायचं काम होतं का नाही? तुम्ही का विचारलं नाही? हे अभिमानामुळे विचारलं नाही. हे अभिमान तुम्हाला घातक झाला. हे फक्त अनुभव हनुमंतालाच माहिती होता म्हणून हनुमंतानं या डॉक्टर साहेबांना सांगितलं. तीर्था समवेत औषधे गाय चरणी ठेवून या माता तीर्था समवेत औषधे गाय घालून यात्रे सुद्या तो मित्र उठेल सत्व सहित रामाच्या पायाच्या पाण्यासहित हे औषधी मिसळून जर गावामध्ये त्या जखमीमध्ये जर टाकलं तर ऐकून या कपीचे वचन संतोषाला सुसेल व्या केला तो अभिमान तोर बुडन मारुतीनं सांगितलेलं लक्षात आलं. अपमान झाला ना. अपमान झाल्याशिवाय माणूस जागेवर येत नाही. आणि जोपर्यंत आपण अपमान नाही ना तोपर्यंत वाटतं माझंच खरं. अपमान झाला त्यावेळेस पुन्हा सुचवलं मला खरंच आहे की मी विचारलं नाही रामाला. रामाचाच आपल्याला आधार आहे. रामानं आपल्यावर किती संकट नाहीसे केलेले. पुन्हा त्या सुसंवादाला आपला अभिमान नाहीसा झाल्यावर पुन्हा प्रभू रामचंद्राची प्रार्थना करू लागेल. मरखटणे मी सर्वता क्षमा करणार गुणाचा चरण ठेवली या माता चरण तीर्था घेतले. समोर गेले. डॉक्टर साहेब म्हणू लागले रामा पुन्हा भाषा बदलली बघा. रामा आम्ही तुम्हाला माहितीच नाही कोण आहे आम्ही माकडच की मरकट म्हणजे माकडा आहे. अहो माकडाला कुठं कळत असते वय किती त्याला ज्ञान सांगितलं तसं त्या माकडापैकी मी